आज आपण कॉर्न मसाला क्रिस्पी आणि नूडल चाटची रेसिपी बघणार आहोत। आणि अशा पद्धतीने हे आहे नूडल्स चाट आणि इथे आहे कॉर्न क्रिस्पी मसाला। तर चला आपण रेसिपीकडे वळूया। आता इथे मी 1 कप कॉर्न्स घेतलेले आहेत। ते आपण थोडंसं 1 कप पाणी घालून व्यवस्थित इकडे तिकडे खालवर करून आपण ना ते पाणी आता बाजूला काढून घ्यायचं आहे। स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने मी स्वच्छ धुतल्यानंतर पुन्हा इथे 1 कप पाणी आणि मीठ घालून थोडी हळद घालून आता हे कॉर्न शिजवण्यासाठी ठेवत आहेत। आणि दुसरीकडे आपले हे बॉईल झालेले नूडल्स आहेत। त्यावर मी 2 टेबलस्पून कॉर्न फ्लोअर पावडर घातलेली आहे आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे। आणि हे आपण नूडल्स तळण्यासाठी ठेवलेले आहेत। तर प्लीज तुम्ही चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला प्लीज विसरू नका। तर अशा पद्धतीने हे मी नूडल्स तळण्यासाठी ठेवलेले आहेत। आणि दुसरीकडे आपले कॉर्न्स ही खूप छान पद्धतीने शिजलेले आहेत। ते आपण थोडं चाळणीतून गाळून घेऊयात पाणी। आता मी यामध्ये 3 चमचे कॉर्न फ्लोअर पावडर घातलेली आहे बघा इथे। आणि 1 चमचा मीठ आणि 1 चमचा आपण इथे चाट मसाला घातलेला आहोत। ते व्यवस्थित असं कोटिंग करून घ्यायचं आहे कॉर्न सोबत। तुम्ही हाताच्या मदतीनेही कॉर्न तुम्ही मिक्स करू शकता किंवा कोटिंग करू शकता। मी अशा पद्धतीने हे करत आहे म्हणजे राहिलेलं जे काही पावडर आहे ती खाली अशी निघून जाईल कॉर्न सोबत। आता व्यवस्थित हे कॉर्न फ्लोअर मिक्स झालेले आहेत किंवा कोट झालेले आहेत। तर आपण नूडल्स बघूया। नूडल्स आपले ऑलमोस्ट तळून झालेले आहेत। तर अशा पद्धतीने हे नूडल्स मी बाजूला काढून घेत आहे आणि सर्व नूडल्स मी तळून घेतलेले आहेत। आणि त्याच तेलामध्ये मी आता हे कॉर्न्स तळून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने मी कॉर्न्स तळण्यासाठी ठेवलेले आहे। नूडल्स असे आपण क्रश करून घेऊया म्हणजे ते एकसारखे दिसतील, खाताना तोंडात येणार नाही। तर या ठिकाणी मी आता 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा मीठ, 1 चमचा चाट मसाला असं घातलेलं आहे। आणि थोडंसं वर खाली केल्यानंतर आपण इथे कांदा आणि कोथिंबीर चिरून बारीक या नूडल्स चाट बरोबर आपण मिक्स करणार आहोत। आणि आपल्याला इथे आता शेजवान सॉस लागणार आहे 1 टेबलस्पून आणि 1 चमचा टोमॅटो सॉस। असं दोन्ही मिक्स झाल्यानंतर हे आपलं नूडल्स चाट रेडी आहे। तर आपण वळूया कॉर्न क्रिस्पी रेसिपीकडे। तर अशा ठिकाणी कॉर्न क्रिस्पी होण्यासाठी थोडे वेळ लागतात। तो मंद आचेवरच हे आपण कॉर्न असे तळून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने सर्व कॉर्न्स तळून झालेले आहेत। ते मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून आपण आता इकडे रेसिपीकडे वळूया। इथे मी आता 1 टेबलस्पून चाट मसाला घातलेला आहे पुन्हा। आणि 1 टेबलस्पून मी आता मीठ आणि चटणी घालून हे व्यवस्थित वर खाली करून घेतलेलं आहे। लगेचच आपण कांदा आणि कोथिंबीर असं वरून सजवून देऊया आणि असं व्यवस्थित टॉस करून घेऊयात त्याला। आणि हे आपण खाण्यासाठी सर्विंग बॉलमध्ये सर्व करून घेऊया। तर अशा पद्धतीने हे आपले झटपटीत कॉर्न क्रिस्पी सुद्धा रेडी आहेत। तर व्हिडिओसाठी बघण्यासाठी थँक्यू सो मच।